नमस्कार मंडळी, किनारा वृद्धाश्रमाच्या YouTube चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। मंडळी, रस्त्यावरती बऱ्याच वेळा निराधार आजी आजोबा सापडतात। त्यातलं कोणी गरजू असतं तर कोणी फक्त पैशांसाठी तिथे बसलेले असतात। तर खरंच काही जणांना घरातून हाकलून दिलेलं असतं, नाहीतर कोणी कोणी स्वतःहूनच तिथे जाऊन बसलेले असतात। अनेकदा ही मंडळी तीर्थक्षेत्रांची निवड करत असतात। बऱ्याचदा आपल्याला असे आजी आजोबा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेले आढळतात। नक्की ते कोणत्या कारणामुळे तिथे आलेले असतात याची अनेक कारणे आहेत। त्याच्यामध्ये बऱ्याचदा कायकांना असं वाटत असतं की आपली मुलं आपल्यापासून त्रासलेली आहेत। कोणाला वाटत असतं की नको, आता हे सर्व संसार वगैरे आपल्याला आता बस झाला, आता आपण थोडंसं अलिप्तच राहिलेलं बरं। काही आजी असतात त्यांना सुनांचं पटत नसतं। अनेकदा असे आजी आजोबा असतात की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा बँक बॅलन्स नसतो किंवा त्यांच्याकडे पैसे नसतात, त्यामुळे त्यांना असं वाटत असतं की आपण घरच्यांवर बोजा तर होत नाही ना, त्यामुळे ते तिथे येऊन बसलेले असतात। काही आजींना व्याधी जडलेले असतात, तर कुणाला परमेश्वराच्या नामस्मरणामध्येच शेवट झालेला आवडत असतो। काही आजी आजोबांना वाटत असतं की तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मृत्यू झाल्याने मुक्ती मिळते, तर काही आजी आजोबा घरामध्ये वेळ जात नाही म्हणून अशा ठिकाणी येऊन बसलेले असतात। काही सधन कुटुंबातले आजी आजोबा सुद्धा आपल्याला अशा आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सापडतात। मंडळी, नुकताच आम्हाला एक फोन आलाय। देवगावामध्ये तालमीच्या समोर कोकाटे वडापावच्या शेजारी एक बस स्टॉप आहे। तिथे एक आजी आणि आजोबा आता आहेत। ते दोन्ही आजी आजोबा रस्त्यावरती का बरे राहतात, त्यांची काय स्टोरी असावी, नक्की त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, त्यांना आम्ही काय मदत करू शकतोय, हे सर्व जाणून घेण्यासाठी आता आमची किनाऱ्याची टीम इथून निघाली आहे। मंडळी, चला तर मग आपण समक्षच पाहूया या आजी आजोबांची नक्की काय समस्या आहे। तुमचा लेक आहे? घर कुठे आहे? घर लांब आहे? इथं काय झोपताय? इथं काय झोपताय? यायचं का तुम्हाला आश्रमात वगैरे राहायला? का बरं? आजी आजी इकडे बघा, आम्ही तुमची मदत करायला आलो। आजी इकडे बघा। ओ बाबा, त्यांना उठवायचं, तुमची मदत ऐका आजी, तुमची मदत करत होते, त्यांना उठवा। त्यांना ऐकू येत नाही ना, त्यामुळे त्यांचा गैरसमज होतो। तुमची मदत करतात। मदत तुम्हाला ते घरी घेऊन जातात, त्यांच्या घरी म्हणजे आश्रमामध्ये तुम्हाला खायला प्यायला सगळं सोय करतो। नको इथे कुठे जमताय मग? असं किती दिवस काढणार तुम्ही? अहो ती असं किती दिवस काढणार तुम्ही आजी? ऐका ऐका तर खरं, तुम्ही उठून तर बसा, नका उठून बसा। तुमच्या चांगल्यासाठी सांगतो ते।
गाव कुठे आहे तुमचं? भामचंद्र इथं भामचंद्र नाव आहे का? मंडळी, अनेकदा असं होत असतं की आम्ही आजी आजोबांना आणण्यासाठी अगदी काळजीने जात असतो. काही आजी आजोबा यायला तयार पण होतात, पण काही आजी आजोबांना मात्र यायची अजिबात इच्छा नसते. मग ज्यावेळेस त्यांच्याशी इच्छा नसते त्यावेळेस आम्ही कोणत्याही प्रकारचा आग्रह त्यांना करत नाही मंडळी, पण आमच्या परीने मात्र त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही आता ज्या ठिकाणी गेलो होतो ना मंडळी, तिथे त्या आजी होत्या त्या जवळजवळ 85 वयाच्या होत्या बरं. आणि त्यांच्याबरोबर जे गृहस्थ होते तो त्यांचा मुलगाच होता मंडळी. आज बघा एवढी थंडी पडलीये, बाहेर वातावरण कसं आहे, पण ह्या आजी आजोबांना अजिबात कशाचीही पर्वा नव्हती. आजी तर एवढ्या कडक स्वभावाच्या वाटल्या, त्यांनी तर आम्हाला तिथून अक्षरशः हाकलूनच लावलं. त्यांचा मुलगा मात्र थोडीशी काळजी करत होता, पण तो सुद्धा हतबलच झाला ना. त्याला सुद्धा काय करावं काहीच सुचेना. जर आईच तयार होत नाहीये तर मुलगा तरी कसा वृद्धाश्रमामध्ये यायला तयार होईल. अर्थात त्या मुलाचं सुद्धा वय जवळजवळ 60 वर्षाच्या आसपासच होतं. मंडळी, आम्ही आजीने समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण आजी मात्र काही केल्या तयार झाल्या नाहीत. ज्यांनी आम्हाला जवळजवळ 1 महिना त्या आजी आजोबांना रस्त्यावरती पाहिलं होतं त्या व्यक्तींना आम्ही तिथे बोलवून घेतलं मंडळी. आणि त्यांना आम्ही सांगितलं की पहा, ही अशी परिस्थिती आहे, आजी आजोबा काही आमच्याबरोबर यायला तयार नाही. जेव्हा कधी आपल्याला अशी आजी आजोबा दिसतात ना मंडळी रस्त्यावरती, त्यावेळेस आपण एकच छोटीशी गोष्ट करायची. आधी त्यांना वृद्धाश्रमामध्ये यायची तयारी आहे का नाही हे मात्र आवर्जून विचारायचं बरं का. पण मंडळी, याला चक्कर वाया जाणं असं सुद्धा म्हणता येणार नाही बरं का, कारण कधी कधी त्यांचं मतपरिवर्तन सुद्धा होऊ शकत असतं. आज जरी ते आमच्याबरोबर आले नाहीत तर कदाचित त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट नक्कीच बसेल की अरे, आपलं सुद्धा कोणीतरी काळजी करणार आहे. मग ज्यावेळेस त्यांना असं वाटेल की आपल्याला वृद्धाश्रमामध्ये आता जायचंय किंवा तशी वेळ आपल्यावर आता येतेय, तर नक्कीच ते आपल्याला फोन सुद्धा करतील ना मंडळी. म्हणूनच ज्यांनी आम्हाला हा फोन केलाय आणि त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं त्यांना आम्ही सांगून ठेवलंय मंडळी की तुम्ही त्या आजी आजोबांवरती थोडंसं लक्ष ठेवा. आजींचं वय 85च्या पुढेच आहे. मग आता त्याला कधी ना कधी तर वेळ येणारच ना मंडळी, किंवा त्याला आपल्या मदतीची गरज असणारच आहे. असो, पण मंडळी, आम्ही या आजी आजोबांच्या मनाविरुद्ध काहीच करू शकत नाही बरं का. पण तुमच्यासारखी माणसं ज्यावेळेस समाजामध्ये वावरत असतात त्यावेळेस मात्र त्यांना खरंच या आजी आजोबांबद्दल तळमळ वाटत असते आणि ते आम्हाला आवर्जून फोन करत असतात. आज ज्यांनी आम्हाला फोन केला त्यांना मी खूप खूप धन्यवाद देईन, कारण त्यांच्यामुळे असेच अनेक आजी आजोबा आम्हाला तिथे आज बघायला मिळालेत. रात्रीच्या वेळी त्यांना आणणं योग्य नाही, त्यामुळे आमची ही शोध मोहीम आता आम्ही दिवसा करणार आहोत. आजींनी तर त्यांचा काचा कोचा गुंडाळला आणि आमच्या समोरच चालू लागल्या. मग आम्ही थोडंसं पुढे गेलो, तिथे आम्हाला ओट्यावरती एक बाबा झोपलेले दिसले. आम्ही त्यांना थोडंसं लांबूनच हाक मारली आणि विचारलं, बाबा इथे का झोपलात? ते म्हणाले, मी लॉकडाऊन पासून बाहेरच आहे. मुलांना मी सर्व काही दिले, मला 2 मुलं आहेत, त्यांना माझी प्रॉपर्टी देऊन टाकली, पण आता मात्र सुना मला काही सांभाळायला तयार नाहीत. त्यांना आम्ही विचारलं की आपण तुमच्या मुलांविरुद्ध तक्रार करायची का? तुम्हाला तुमच्या घरी जाण्याची इच्छा आहे का? बाबा म्हणाले, घरी जाऊन तरी काय करणार, 4 दिवस गोड बोलतील आणि 5व्या दिवशी मला ते परत हाकलूनच देतील. जरी त्यांनी स्वतःहून हाकललं नाही तरी ते अशी परिस्थिती निर्माण करतात की मला परत घरी राहायची इच्छा होत नाही. असे जे आजी आजोबा असतात त्यांना काउन्सिलिंगची खूपच गरज आहे. आपण त्यांच्या घरच्यांचं आणि त्या आजी आजोबांचं जर काउन्सिलिंग केलं तर कदाचित हे प्रश्न नक्कीच सुटण्याची शक्यता दाट आहे. बऱ्याचदा आजी आजोबांना त्यांच्या मुलांच्या संसारामध्ये ढवळाढवळ करण्याची इच्छा नसते आणि त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई सुद्धा करण्याची इच्छा नसते.
म्हणून ते स्वखुशीनेच असे बाहेर राहत असतात. पण हा तर पर्याय नाही ना. या सर्व आजी आजोबांना वैयक्तिक समुपदेशनाची खूप गरज आहे. कारण त्यांना बरंचसं कायदेशीर ज्ञान नसल्यामुळे ते तिथे अक्षरशः हे दुःखमय आयुष्य भोगत असतात. अशी जी तीर्थक्षेत्र आहेत, अशी जी ठिकाणे ज्या ठिकाणी बरेच निराधार आजी आजोबा बसलेले असतात, मुलं असून सुद्धा त्यांना निराधार म्हणण्याची वेळ आलेली आहे. का तर मुलं त्यांना विचारत नाहीत असं त्यांचं म्हणणं असतं. पण मंडळी, आपण जर असं केलं, यांच्यासाठी जर आपण समुपदेशनपर शिबिर आयोजित केली तर नक्की त्याचा खूप फायदा होऊ शकतो. या आजी आजोबांना कायद्याचं पुरेसं ज्ञान नाही आणि त्यांना जरी वाटलं की आपण घरात राहावं, नक्की काय मार्ग स्वीकारावा हे त्यांना सुद्धा समजत नसतं. मग अशा वेळेस आपण काही तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेऊन त्यांच्यापर्यंत जर पोहोचलो तर त्यांना नक्कीच ह्याचा लाभ होऊ शकतो ना. हा पर्याय योग्य आहे की अयोग्य, कसं वाटलं आपल्याला, नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवून सांगा बरं का. ज्या ज्या ठिकाणी असे निराधार आजी आजोबा असण्याची शक्यता असते त्या ठिकाणी आपण एखादं कार्यालय उभं करून किंवा तिथे काही सर्वेक्षक पाठवून आपण त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना त्यांच्या घरापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकतो. तसं पाहिलं तर कौटुंबिक पुनर्वसन हा सर्वात उत्तम पर्याय. तुम्हीच मला सांगा, कुटुंब व्यवस्था चांगली की वृद्धाश्रम? आज कितीही नाही म्हटलं तरी रक्ताची नाती ही कुटुंबामध्येच असतात ना. मग वृद्धाश्रमांमध्ये त्याला किती देखील सोयी सुविधा दिल्या तरी जो मानसिक आधार मिळत असतो तो एका कुटुंबातच मिळणार ना. आपल्या महाराष्ट्रातल्या वृद्धाश्रमांची संख्या वाढण्याचं कारण कदाचित आपण त्यांच्या समुपदेशनामध्ये कमी पडतोय हे तर नाही ना. चला तर मग आपण अशीच एक अतिशय सुंदर अशी समुपदेशनाची मोहीम सुरू करूयात. आपण स्वतः देखील एक उत्तम समुपदेशक बनू शकतो. त्या आजींना किंवा आजोबांना मानसिक आधाराची गरज असते. अगदी क्षुल्लक कारणावरून सुद्धा ते घरातनं बाहेर पडलेले असतात. मग ते काही कालांतराने आजारी पडतात आणि जागेवरच बसून राहतात आणि कित्येकदा तर त्यांचा मृत्यू सुद्धा जागेवरच होतो. किती दुर्दैवी बाब आहे ना ही. चला तर मग ते जोपर्यंत चालते फिरतेच आहेत तोपर्यंत आपण त्यांचं समुपदेशन करून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा का नाही पर्याय सुचवायचा.